एकदा oocyte इन्क्युबेट झाले की त्यांना आपण इक्सीसाठी घेतो। आता ह्या इक्सीमध्ये घेताना आपल्याला ही काळजी घ्यायला लागते की टेम्परेचर oocyteचं लॅबचं सेम असायला पाहिजे आणि त्याचबरोबर हे आहे इक्सी मशीन। ह्याच इक्सी मशीनमध्ये एक oocyte आणि एक स्पर्मचं मिलाप करून दिलं जातं आणि त्याला परत इन्क्युबेट केलं जातं। तर आता आपण बघूया इक्सी कशी केली जाते।